नर्मदे हर. नर्मदा पायी परिक्रमेत जात असताना नीलकंठ महादेव मंदिर येथे आम्ही पोचलो. तेथेच रात्रीचा मुक्काम होता आणि या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो. सुंदर असं गार्डन होते आणि लक्ष्मीनारायणाची इथे सुंदर मूर्ती होती. श्रीकृष्णच्या मूर्ती होत्या आणि अत्यंत रेखीव असं हे मंदिर पाहून डोळे दिपून गेले. या मंदिराची आखणी अत्यंत सुलभ पद्धतीने केलेली होती. अत्यंत रेखीव असं हे मंदिर आहे. सुंदर नक्षीकाम केलेलं असं आहे. येथे कृष्णाची मूर्ती ही सुरेख होती. तसेच इथे भक्ती माता आणि राधाकृष्ण यांच्या मूर्तीही पाहून खूपच मनाला समाधान वाटले. आणि येथे सामूहिक पद्धतीनं भजनही चालू होते. त्या भजनाचा आस्वादही आम्ही घेतला. अशा या सुंदर आणि या मंदिरामध्ये कारंजेही खूप सुंदर होते. राधाकृष्ण आणि गोकुळामधला कृष्ण, सगळ्या गोपिका पाण्यात पाणी भरतायत, आंघोळ करतायत आणि कृष्णाने त्यांचे कपडे लपवून ठेवले असंही तिथे आम्हाला पाहायला मिळालं. स्वामीनारायण मंदिर अत्यंत सुंदर होते. तेथील मूर्ती पाहून अगदी मन थक्क झालं. खूपच छान वाटलं. तेथील घुमटही सुंदर होतं आणि अत्यंत नक्षीकाम ही बारीक केलेली होती. तेथील रस्ते छोटी छोटी अनेक मंदिरे होती. त्यांचंही आम्ही दर्शन घेतले. अशा प्रकारे या नीलकंठ धामाचं आम्ही डोळे भरून रूप डोळ्यात साठवून ठेवलं. या लक्ष्मीनारायण भगवान मंदिरामध्ये ही भगवान लक्ष्मीनारायणाची मूर्ती ही अत्यंत सुंदर होती. अशा या लक्ष्मीनारायणाला कोटी कोटी प्रणाम. नर्मदे हर हे असा जप करत आम्ही पायी चालतच आहोत आणि ठिकठिकाणच्या या अशा पवित्र स्थळांची माहिती आम्हाला मिळत आहे आणि दर्शन आम्हाला होत आहे. तर अशा या नर्मदा मैयाच्या पायी परिक्रमेमध्ये आम्हाला पावलोपावली तीर्थ, येथे शतकोटी तीर्थ आहेत असं म्हटलं जातं आहे. खरोखरच पावलं पावलाला येथील प्रत्येक मातीच्या कणाला सुद्धा येथे या दिव्य अशा आत्म्यांचा आपल्याला स्पर्श जाणवतो आणि अनुभूती येते. खरोखर याच्यामध्ये राधाराणी कृष्ण मंदिर हे खूपच छान होते आणि अत्यंत स्वच्छता येथे होती. येथील नक्षीकाम असं भिंतीवरती सुंदरपणे रेखाटलेले चित्र हे सुद्धा बघण्यासारखं आहे. सर्वांनी येथे येऊन भेट द्यावी. माझे चॅनेलचे जे चाहते आहेत, जे बघतायत, त्यांनी अवश्य या नर्मदा परिक्रमेचा आनंद घ्यावा आणि पुण्य साठवण्याचा प्रयत्न करावा. अशा या नर्मदा मैयाच्या तीर्थावर हे अत्यंत विलोभनीय असं मंदिर पाहून मनाला खूपच हायसं वाटले. अत्यंत छान असं मंदिर आहे. येथील मूर्ती ही खूपच म्हणजे कसे काय असं एवढं रेखीव आहे हे पाहून एक सुंदर असा अविलक्षणीय असा नमुनाचा आपल्याला दिसतो. अशा या मंदिरांना अनेक मंदिरे इथे आपल्याला पाहायला मिळतात. नर्मदेच्या या दक्षिण तटावर हे मंदिर आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतर खूपच आनंद वाटला आणि समाधानही वाटले. रात्री येथेच आमचा मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघणार होतो. रात्री उशिरा आलो तेव्हा मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती. अर्धवटच आम्ही पाहून परत आम्ही आमच्या ठिकाणाला जाऊन विश्रांती घेतली आणि सकाळी पुन्हा चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि अगदी डोळे भरून या नीलकंठ धामाचं दर्शन घेतले. अशा या मंदिराच्या
दर्शनाने आम्ही धन्य झालो. श्री नारायण जय नारायण 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 श्री नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. बाजूलाच नर्मदा मैया येथे वाहत आहे आणि या नर्मदा मैयाच्या काठावर हे अत्यंत सुंदर असं भव्य आणि दिव्य असं मंदिर पाहून खूपच आनंद झाला आणि समाधान झाले. खरोखरच धन्य ती माती आणि धन्य ती नर्मदा मैया. या मैयाचं आम्हाला दर्शन होते आणि या दक्षिण काठावर आम्ही आता प्रवास करीत आहोत. त्यामुळं येथील सर्व काही मंदिरांचे आम्ही दर्शन घेत, आश्रमामधील साधू संतांचं दर्शन घेत, अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे. अशा या मैयाला कोटी कोटी प्रणाम. या जगज्जननी आनंदमयी आनंद कल्याणी अशा नर्मदा मैयाचं आम्हाला अत्यंत आकर्षण वाटत आहे आणि अत्यंत मन प्रसन्न होत आहे. येथील मंदिरात बघा एकसारखंच सर्व आणि वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना येथे पाहायला मिळतोय. या मैयाच्या काठावरती आपण गेल्यानंतर मैया जणू काही आपल्याला खुशीतच घेत आहे असं भास होतो आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारची अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते. जीवनामध्ये सर्व तीर्थे केली पण या नर्मदा मैयाची परिक्रमा करताना एक वेगळाच अनुभव आम्हाला येत आहे. मैया ही आपली पावलं परीक्षाही घेत असते आणि या मैयाच्या काठावर जात असताना अत्यंत उत्साहाने प्रत्येक दिवस हा उत्साहाने चालत असतो. कितीही 20, 25, 30 किलोमीटर जरी चालले तरी अजिबात थकवा जाणवत नाही आणि रोज नव्या उत्साहाने, नव्या जोमाने आणि नव्या आनंददायक वातावरणात आम्ही पावली मैयाचं नामस्मरण करत नर्मदे हर असे म्हणत आणि भजनं गात आम्ही पुढील प्रवास करत आहोत. अशा या मैयाच्या दर्शनाने आणि सर्वांनीच याचा लाभ घ्यावा ही माझे व्हिडिओ पाहून सर्वांनी या मैयाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी इथे येऊन दर्शनाचा आनंद घ्यावा आणि मैयाची कृपा ही आपल्यावर हो या आशेने येऊन आपण दर्शन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं. अशा या मैयाचं दर्शन नुसत्या दर्शनाने सुद्धा आपल्याला तिचा साक्षात्कार होतो आणि तिचा लाभ होतो आणि मैया आपली इच्छा पूर्ण करते याची अनुभूती सर्वांना येत आहे. मैया आपल्याला जर काही एखादी वस्तू खावीशी वाटली, मैयाला नुसती आठवण जरी मनात केली तरी मैया ती आपली इच्छा पूर्ण करते. याचाही अनुभव आम्हाला आलेला आहे. मैयाच्या या कृपाप्रसादाने आम्ही धन्य झालो आहोत. मैयाचं अजून 3 महिने अजून परिक्रमा करायची पण 3 महिने कसे निघून जातील हे आम्हालाच कळणार नाही. अशा प्रकारे हा प्रवास अत्यंत चांगल्या प्रकारे आमचा चाललेला आहे. इथे नामाचा छंद ज्याला आहे, जो अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने याची पूजा करतो तर नर्मदा मैया त्यांना निश्चितच चांगल्या प्रकारे फल देते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते. अशी ही नर्मदा मैया सर्वांना सुखी आणि आनंददायी ठेवो हीच तिच्या चरणी प्रार्थना. नर्मदा मैया ही एक नदी आहे पण ती नदी स्वरूपात म्हणजे आपल्याला तिचं स्वरूप म्हणजे नदीचं स्वरूप आहे आणि ती खरोखरच जगत कल्याणी आहे. तिचं खरंच रूप म्हणजे नदीचा जलप्रवाह. पण तो जलप्रवाहाजवळ जरी जाऊन बसलं तरी मैया आपल्याला अत्यंत प्रेमाने कुरवाळत आहे आणि आपल्याशी हितगुज करत आहे याची जाणीव आम्हाला होते. आणि आपलं जे काही सुखदुःख हे मैयाजवळ सांगायचं तर मैयाच्या किनारी जाऊन बसलं आणि एकांतात तिला हात जोडले तरी मैया आपलं ऐकून घेते आणि आपल्याला जे हवं ते देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करते आणि ती आपल्या पदरामध्ये आपल्याला जे हवं आहे ते सुख देतच आहे.
आणि अशा या मैयाच्या चरणावर शतकोटी प्रणाम. मैयाचे हे अनुभव असं सांगायचं तरी किती, एक नाही दोन नाही, दररोज वेगवेगळा अनुभव येत आहे.